रुपाली, रुपाली, जाणं व करू लागणं वहिनीले जराशी. आई मला काय काम करायला लावतो तू? अगं तो गोपाल कल्ला करन ना, मग म्हणन ना, म्हणून एवढ्या दिवसची आहे म्हणून दोन कामाने करू लागून राहिली म्हणून वहिनीले म्हटलं होतं आई. मला त्या दिवशी दादानं मी म्हटलं दादाले, दादा म्हटलं मी इथं काम करायला आली का म्हटलं. शेवटी वहिनीनंच म्हटलं राहू द्या म्हणे, म्हणू नका मी करतो म्हणे, पाहुणी नाही म्हणे त्या. अगं अशा ना शिसारी बसून जाशील बरं बाबा भावजायच्या तर कधी विचारणार नाही तुले. अरे माणसाचं काम गोड असते, माणूस गोड नसते. पहिले तर नाही करू बाई मी काम, मग कधी ते म्हणे तू अशी मला काम करच म्हणून. पहिलेच ना आतात फरक आहे. पहिले लग्न व्हायचं होतं, पहिले हक्काचं होतं. आता तुला घर आहे बाई. आई आता भाजीत काय बनवू? भाजीला काही नाही आहे आता. आणून देत असाल तर काही आणून द्या. मग भेंड्या आणल्या होत्या ना, व बनव ना भेंड्या. भेंड्या मला आवडत नाही ना बाई. हा ननद बैली नाही आवडत म्हणून तर मी नाही म्हणून राहिली होती. दुसरं काही आणून द्या बा. भेंड्या त्याला चालत नाही हे मला माहीतच आहे. तिच्या एकटीसाठी दुसरी भाजी करून घेजो. आता हे फालतू काही सगळ्यासाठी आणल्या भेंड्या तर घेजो करून, बाकी सारेलच चालते. वरण लावून देजो, वरण जेवते ते, वरण भात ना पोळी जेवण. मग ते वहिनी सोन्याची चेन कधी केली वहिनी तुम्ही? सोन्याची चेन? हे सोन्याची चेन मला तुमच्या भावानं दिली करून. आई हे बरं आहे व सुनीले सोन्याची चेन अन पोरीला काहीच नाही. मी केली का तिच्यासाठी सोन्याची चेन? त्यानं केली त्या भावानं, मानतो मी. दादानं केली पण एकच बहीण आहे हे नाही समजलं दादाले. हा दोन्ही करायला पाहिजे होते. मस्त आहे तुम्ही बाई, लग्न करून दिलं आणि सारं राज म्हटलं वहिनीचं करून ठेवलं घरात. हा म्हणजे माझी जागा वहिनीनंच घेऊन घेतली. पाय रुपाली, कोणाची जागा काही घेतली नाही. तिची जागा तिले आहे, तुझी जागा तुले आहे. तू तुझ्या जागेवर आहे, ती तिच्या जागेवर आहे. काही बोलता आई तू? मग तू सांग मले, मग मला दे जेव्हा वस्तू पहिले. ह्या आता वहिनीने कशा भेटून राहिल्या? हा वहिनीनं राजच करून घेतला, तुमच्यावर ताबाच करून घेतला, जसं काही जादूच केली तुमच्यावर कोणती. अहो तर तो जे काही कमावते तर आता इन्व्हेस्ट करावं बा म्हणून सोनं करून ठेवते. आणि मग काय झालं त्यानं त्याच्या बायकोला दिलं तर? आणि तुले पाहिजे तर तू तुझ्या नवऱ्याला माग, तिच्या नवऱ्याला मागतं काय? भावाला मागत असते काय कोणती पोरगी? हाव तर मग ज्या वस्तू केल्या त्या दोन करू शकते ना आई. एक बहिणीसाठी एक बायकोसाठी असं असते काय कुठं? एकच करून घेतली ना झालं. आई ते आता साप काय म्हणते तर भेदभाव चालू केलाय सुनीतनं पोरीत. मलाच भेदभाव करून राहिली. मी कायचा भेदभाव केला? तुला काय कमी केलं सांग बरं? हा लग्नात तुला एवढं मोठं सोनं टाकलं म्हटलं, जेवढं सोनं तिले घेतलं तेवढंच सोनं तुला दिलं. कायचा भेदभाव केला मी सांग ना? लग्नही केलं अजून चांगलं तेव्हा टाकलं आई. पण आता काय करायला पाहिजे होतं? आता वहिनीसाठी एक चेन घेतली तर एक चेन दादानं माझ्यासाठी करायला पाहिजे होती. दादा तर चुकलं म्हटलं इथं. ननदबाई रुपाली ताई तुम्ही इथे जाऊ द्या. हे पा तुम्हाला पाहिजे ना हे सोन्याची चेन तुम्ही घेऊन घ्या. आणि फक्त आईले नका बोलू काही, आणि त्याईले नाही काही म्हणू नका. त्याच्याजवळ आता पैसे नाही आहे सध्या. वा रे वा महान सुनबाई. वहिनी अशी महानता काही दाखवू नका. मला सारं समजते तुमची चालगील काय आहे तर. ननदबाई चालीगिरीचं काय आलं इथं? आता तुम्ही पहा बा, मी खरं तर बोलून राहिली. तुम्ही फक्त माझ्या आईले आणि भावाले दोघायलेच फसवत जा. मला फसवायचा नका प्रयत्न करत जाऊ. मला सारं समजतेच म्हटलं. काय बोलतो बरं रुपाली तू? काय माय डोक्याला ताप नसल्यासारखा? खरंच तुला अक्कल नाही पण. आ भाऊ तुझ्यासाठी कायले घेईन व? ते लग्न लावून दिलं, सोनं नाणं दिलं, सारं केलं. तुला कायले देईन? त्याच्या बायकोसाठी नाही घेईन, तुझ्यासाठी घेईन काय सारं? पहिले तर घे ना आई, लग्नाच्या पहिले. तेव्हा मी पोरगीच होती ना, आता मी पोरगीच आहे या घरची. बरोबर आहे, तेव्हा पोरगी होती पण तू आमच्यावर अवलंबून होती. आता तू सून झाली त्या घरची आणि तिथं काही कमी नाही कोण्या गोष्टीले. जवळ बी चांगले कमावते, माझ्या पोरापेक्षा चांगलं कमावते. मग जवायला घेऊन मग भावालाच लुटशीन काय? इथूनच नेशीन काय सारं? तिले कोण घेऊन देणार आहे? तिले तर तू घेऊन देईनच ना. अशी झुरतं काय भाव जाईले? अन तू तवाही आमची पोरगीच होती, आताही आमची पोरगीच आहे ना. तिनं तुझी जागा घेतली ना, त्या तिची जागा घ्यायला पाहिजे. काही गरज नाही आहे, समजलं? ते सुन या घरची. तू पोरगी होय पोरी सारखी राहत जाई. आई ह्या कधीपासून नियम बदलला का पोरगी आली तर तिले काहीच नाही? हा सुनीलेच सारं. म्या दिली काय तिले एवढं सांग? त्यानं घेतली ना, मग तो त्याच्या इन्कम मध्ये काही ना काही जमा करते. मग त्याच्या भविष्यासाठी, त्याच्या लेकराच्या भविष्यासाठी तो करणार नाही काय? मग चला बा आता काय घ्याव तर सोनच घ्याव. आणि ते तुझ्याजवळ जर जमा केलं त्यानं तर तू देशील काय त्याला एवढी अडचण वापस? त्याची बायकोच त्याच्या कामात पडन ना. मग अरे काहीतरी बुद्धीचा वापर करत जाय जरासा. हे भावाच्या मागं नको लागत जाऊ. तुला माहित आहे मग तो बोलते बरं. हा बाई मला तर सारेच बोलते, मी तर बोलासाठीच आहे. तिकडे माझी सासू बोलते, इकडे तूही बोल, ते पोरगही बोलते, सुनही बोलते मला. बाई माधुरी तू जाय, तू करून घे बरं. भेंडीची भाजी करून घे, वरण करून घे, पोळ्या करून घे. हे जेवते हे वरण पोळी, थोडासा भात लावून देजो. ते खाऊन घेईन वरण भात पोळी आणि थोडीशी भाजी खाऊन घेईन. काही फरक नाही पडत खाल्ली तर. रुपाली काय नाटक लावलं त्या घरात आली तर? हा वहिनीले हे दिलं, वहिनीले ते दिलं. अहो वहिनीचं घरच वही. तू सांगते आमची सेवाही करून राहिली आणि आम्ही दिलं काय तिला आमच्या खर्चातून? तो तर घेणारच आहे बाई त्याच्या बायको लेकरासाठी. हा तुझ्या जर नवऱ्यानं घेतलं काही आणि तुझ्या नंदीनं जर काही मागितलं देशील काय तू? देशील का सांग ना?
त्यासाठी जर एखादा सोन्याचा नेकलेस आणला तर तू नंदीसाठी करायला लावशील काय? असा फालतूपणा करून अर्थ नसते. रुपाली, समजदारीनं घेत जाय. हे तुझं घर होय हक्काचं, हे तिचं घर होय हक्काचं ना. त्या तिची जागा घेतली ना, तिनं तुझी जागा घेतली. तू पोरगी होय पोरगीच राहशील. हा बाई, सारं समजते मला. आता जडच झाली मी तुम्हाला तशी बी. आता कोणतं काय करता नाही तर तुम्ही माझ्यासाठी. 4 दिवस काय झाले मी इथं आली, थोडीशी काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून आली. तर म्हटलं कसे वागून राहिले, काम कर, वहिनीला काम करू लाग, वहिनीला असं करू लाग. दादाही म्हणते, तूही म्हणतं. हो, तर मग आपल्या घरचे प्रॉब्लेम आपल्या घरी सॉल्व्ह करायला लागते. तिने नेली काय आजपर्यंत? मी तिला किती बोलली असन? विचार कर, किती बोलली. तूही किती बोलली, तेही किती करून घेतलं, तरी तिने नेली तिचे प्रॉब्लेम तिच्या माईजवळ, बापाजवळ. म्हटलं काय सांगितलं काय कधी? त्याला म्हणते घरातली सून, म्हणून ते आज म्हटलं चांगली आहे, घरात गोड आहे. आम्ही आता समजून घेतो, आम्हाला समजलं का नाही सूनच आपल्याला होते. आणि ते बी तू गेली तेव्हापासून आम्हाला सुनीचं महत्व कळलं. म्हटलं नाही तर तू होती तोपर्यंत मला असं वाटतं का पोरगीच चांगली आहे, सून चांगलीच नाही आहे. आई, ह्या गोष्टी काही मला सांगू नको. मला तू करून दे सोन्याची चेन, जशी वहिनीला करून दिली. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पहिले कशी मागू मी तर करून दे. दादा माझ्यासाठी करून दे, पटकन काही मागितलं तर तूही करून दे. हो, तर पहिले करून देव ना, आता थोडी करून देईन. आता ते सासू सासरे आहे त्याईले माग, नवरा आहे त्याईले माग, जवायला नाही मागता येत काय तुले? देते का आई तो माणूस घेऊन? काहीच नाही घेऊन देत. म्हटलं साधाच म्हटलं कपडे घेऊन मागाव ना तर द्यायला नाही पाहत, पैसे नाही म्हणते. सगळेचे सगळे पैसे म्हटलं जेवढे येते ना सगळे मामाजी जवळच राहते, आमच्या बाबाजवळ. मग तू सांग मला, मी कोणाला मागू? मोजके पैसे देते म्हटलं पोराले खर्चाले. तू सांगते त्याच्यातून मला काय देईन? म्हणालेच माझ्या घरी कंपनी आहे म्हणून पैसा गिसा काही नाही देत. अगं रुपाली, तुझ्या सासूचं सासऱ्याचं म्हणजे आपोआप देते ते तुले. काऊन नाही देणार? त्याला काही 10-5 सुना आहे काय? एकच सुना आहे, एकुलती एक. त्या केलं त्याच्यासाठी तर ठीक करून तुझ्यासाठी. अरे 1-2 वर्ष असंच राहत असते. कसं आहे, त्याला तुले समजायला वेळ लागन, तुले त्याला समजायला वेळ लागन. आणि राहिली तुझी सासूची चूक तर ते आम्ही सॉल्व्ह करून देतो. आई, अशाही कंडिशन मध्ये माझी सासू मला म्हणते कामं कर म्हणते. तूच सांग आता, हे असा कारनामा तर केलाच केला तिनं, पण मला म्हणते चांगली वाकून अन खाली बसून असे कामं करत जाय म्हणते. होते काय ऐकून? तू सांग ना आता, होईन काय? मी काय सांगू बाबा आता, तू तर तुझ्या मनाची लय हुशार आहे रुपाली. मी काही बोलू शकत नाही तुला. आता माधुरी करेच बाई. पहिले बंटीच्या वेळेस केलं नाही काय तिनं? किती कामं केले. त्या लावला तिने जरासा हातभार, जाणली आपल्या भावजाईची. जराशी जाणं लागते. इच्छी करणी होय म्हटलं, हे तुले तिथं भरा लागून राहिली आहे. माणसाले इच्छे कर्म इथंच भरा लागते, लक्षात ठेव जो कधी बी. आता हिरस करू नको भावजाईचा. लय चांगली आहे ती. किती दिवस झाले तू आता? 10-12 दिवस झाले इथंच आहे. म्हटलं काय तिनं काही? आता हातात आणून देऊन राहिली तुले. तिने लहानसं लेकरू आहे, तिले त्रास होत असन. अवाई, मग एवढा हे झाला म्हणजे मी जातो माझ्या सासूच्या घरी अन येतही नाही. अन तिथं मी आता पाय ना लयच हे करते की नाही माझ्या सासूले, तिच्या हातानच करायला लागतो सारं. दे म्हणून आता सारं मला करून इथंच. हो, ते देते तुले तुझी सासू. ते आताच नाही तुले करून राहिली तर मग करते तू तुले. हे आता चला बा, पोराच्या खातीर, लोकांच्या खातीर येईन ते लाजी खातीर तुले न्यायाले. ते भुलून जाय तू. आई तर ताट भेटते म्हणून सासरात हाती माहेर वैते फक्त, आणि ते भावजाईच करू शकते. माही बोलते म्हटलं टाइम पडला तर म्हटलं तू जशी भावजाईसोबत चांगली वागशील तर ते त्यासोबत चांगली वागन. आज आम्ही आहे तर करन, आणि उद्यात आम्ही नाही राहिलो म्हणजे मग काय करन सांग ना? तुला टिकून ठेवा लागन तुझ्या माहेर. आता तिचंच आहे इथं आता सारं. तुझ्या काही नाही रुपाली, तिला आता सांगून देतो मी स्पष्ट शब्दात. उद्या वादविवाद झाले नाही पाहिजे म्हणून. काय इथं सगळं तिचं आहे आता, माधुरीचं तिच्या पोराचं. अन राहिलं हे ईशा वाटणीचं, हे नाटक इथं जमणार नाही. काय आम्ही आता सगळं पोराला देणार आहे म्हटलं. अन मी बाई, मला जर उद्या काढून दिलं घरातून माझ्या नवऱ्यानं तर मग कुठं जाऊ मी? तर ते तुले त्या मनानं लग्न केलं तेव्हा समजायला नाही पाहिजे होतं काय? त्या मनानं पोरग पसंत केलं ना, तेव्हा गोपालनं तुला काय म्हटलं होतं आठवते काय? काय म्हणे बाई, म्हणे तू कर खरी. चल बा, आता तुझ्या याच्या खातीर त्यानं करू नाही दिलं, पण इथं तुझ्या काहीच राहणार नाही म्हणे. तर तू काय म्हणे? हाव म्हणे दादा म्हणे मला मंजूर आहे, मला कायचीच गरज नाही आहे तुमच्या इस्टेटची. आई म्हणणं आणि करणं लय फरक असते. मी म्हणून दिलं त्यावेळेस, पण आता मला तर गरज आहे ना कोणा गोष्टीची. ते काही आम्हाला सांगू नको. तू पळून चालली होती, आम्ही लग्न करून दिलं आमच्या हातानं. मग आमच्या हातानं लग्न करून दिलं तर आम्ही काही गुन्हा केला नाही. तुला पहिलेच सांगितलं होतं, आमच्या मनानं लग्न करशील तर सगळंच काही आहे, तुझ्या मनानं करशील तर काहीच नाही आहे. स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. आता तुला काय करायचं आहे ते पाय. आम्ही लागन तर सुला करून देतो. तू तुझ्या सासूच्या घरी जाय आणि तिथं चांगली राह. मैया एवढी कशी काय बदलली आहे काय की? लयच बदलली. भावजाईच्याच तालावर नाचून राहिली जशी. ठीक आहे ना म्हणा आई, तुला असं वाटत असन, पण मी बी म्हटलं नावाची रुपाली होय. मला जे पाहिजे ते मी हासिल केल्याशिवाय राहतच नाही. बरोबर करतो सगळंच.
मला बी नाही राहायचं आहे आता इथं. मी जातो आता तिथं. काही नका करू म्हणा, सुलाई नका करू, काहीच नका करू. आणि माझ्या सासूला नका बोलवून, सासऱ्याला नका बोलव. मी तशीच जातो माझ्या घरी. काही गरज नाही कोणाला मला बोलावायची. हा मस्त दादा काय म्हणते, स्वतःचा पैसा अलग जमा करते, वहिनीसाठी सोनं घेते, आणि मग बहिणीसाठी एखादी चेन केली असते तर काय बिघडलं असतं त्याचं. आणि शेतीतला पैसा घरात खाते. आणि त्याला असं वाटते का इले काही समजत नाही बा. हा असं समजून थोडी चालते का, समजत नाही इले काही. मॅड थोडी आहे मी. आणि आई बी, आई तर पहिल्यापासून दादाच्या शिकून बोलते म्हणा. पोरगस लाडाचा आहे तिले, मी तर आहेच नाही. आणि सुनीतनं पोरी ताताही भेदभाव करूनच राहिली. मीराताई, तुझं घर किती मस्त आहे वा. मी राहू का इथं काही दिवस आता. आपल्या गावातले घर कसे आहे, तुझं घर तर मातीचंच आहे आणि माझं घर बी असंच आहे. तर हे घर किती मस्त आहे, भाऊजीनं लयच मस्त घर बांधलं. मी राहतो इथं आता. मी गावाला चालली आणि तू इथं राहतो काय. राह मग राहतो तर त्या भाऊजीसाठी स्वयंपाक करत जायचं. मग येते ना तुला करता. मला नाही येत बा, मला स्वयंपाकच करता नाही येत. असं कर ना, भाऊजी स्वयंपाक करत जाईल आणि मग मी जेवत जाईल. हा येते त्या भाऊजीले सगळा स्वयंपाक करता येते. आता मनेकडे ना पाहिलं नाही अजून काय येते काय नाही. तर राह मग तुम्ही चालले मग आता बाबासोबत. मी नाही थांबत मग. तू थांबशील तर मी थांबतो. मी एकटी नाही थांबत, मला जमत नाही इथं. तूच तर म्हणे आता मी थांबतो म्हणे. मग आता बरं आहे ना, भाऊजीला स्वयंपाकालाच पाहिजे कनी. तर तू थांबून जा इथं, मी चालली जातो. मग मी आली म्हणजे लागन तर मग थांबजो काही दिवस, नाही तर चालली जाजो. नाही तू राहिली असती तर मग राहिली असती मी. आणि शाळेत कोण जाईल मग. शाळा पडत नाही का तिथं. अहो ताई शाळा पडतच नाही, तिथंच राहते. हे लोक काही बी बोलते, शाळा पडते म्हणते. एवढे दिवस मी घरी राहिली, मग शाळा तर कधी पडलीच नाही. अहो गेला नाही शाळेत म्हणजे त्याला शाळा पडलीच म्हणत असते. आम्ही असंच म्हणू, शाळा पडली आज, शाळा पडली आज. मग काय शाळा पडे काय आमची. मीराताई चल ना मग आता. मोठे बाबा बसले आणि खाली वाट पाहून राहिले असेल ना. हो चल ना तर चल, बॅग उचलतो मी, निघतो आता. मीरा तू कधी येशील वापस आता. कधी येऊ मी तुला घ्यायला, सांग ना. भाऊजी तुम्हाला गमत नाही का माहिती ताईशिवाय. नाही ना गमत नाही ना मले. असं कर मग, तू ताई चालली कोणी, तू थांबून जाय मग इथं. आता मला स्वयंपाक नाही करता येत ना. नाही बा, माझी शाळा आहे ना, म्हणून. नाही तर मग मी थांबली असती. मी कधी उन्हाळ्यात सुट्टी लागन ना भाऊजी, तेव्हा येईन मग इथं, मग राहीन इथं. बरं ठीक आहे ना, येजो ना. मीरा मी काय म्हणतो, उद्या आता आखाडी आहे, आखाडी होऊ दे अन येऊन जाजो. जमन नाही काय. तर मग मी एवढ्या लवकर येऊ नाही जाईन का हो. थांबन मी 4-8 दिवस थांबणार नाही तिथं. आता चालली तर किती दिवसाच्या बाद तर चालली. किती दिवस झाले मीरा, 8-15 दिवस तर लग्नाने झाले. एवढ्या दिवसात आता एवढे दिवस राहायची नाही काय अजून. मग लागन तर अजून जाजो ना. मग आपण दोघंही जाऊन सोबत लागन तर तिथं. मग ठीक आहे ना, 4-5 दिवस तरी राहीन मी. 4-5 दिवस राहीन, मग तुम्हाला फोन करा तेव्हा मग येऊन जाता तुम्ही मला घ्यायला. ठीक आहे. पैसे गिसे किती पाहिजे तुले. पैसे नाही पाहिजे मला. पैशाचं काय करू मी, मला पैशाचं कोणतं काम आहे तिथं. जेव्हा खावाले तर तिथं जाय आई बाबाच्या घरी. आणि पैशाचं काय करू मी. काही सामान सुमान काही घ्यायचं असलं तुले तर मग लागन नाही का पैसे तुले. नाही सध्या माझ्याजवळ सगळंच आहे. मला कोणतं सामान घ्यायची गरज नाही आहे. घ्यायचं असलं तर मग इथं तुम्ही नेता ना मला घ्यायसाठी, तर मग इथूनच घेईन. नका देऊ पैसे, राहू द्या. नाही तरी घेऊन जाय. 1000-2000 रुपये सोबत असं आपल्याजवळ राहू दे. तुझ्याजवळ मी तुला दिले आहे ना, तर ते राहू देजो तुझ्या पर्समध्ये. बरं ठीक आहे, हाय माझ्या पर्समध्ये. पण खर्च नाही होत, ते तसेच राहीन पडले. ठीक आहे, राहू दे. चला ना मग, बाबा वाट पाहून राहिले असं ना खाली. हा चल ना. तर बा मी कधी म्हटलं चालत नाही. दे मी बॅग घेतो तुझी. अरे चल ना, समोर चल ना. नाही मी नाही जात, माझ्या ताईला नेल्याशिवाय नाही जात मी. तुम्ही इथंच ठेवा तिला, नाही तर आता ते जातच नाही मला नेल्याशिवाय. आता ठीक आहे मग, जातो मी आता. हा ठीक आहे, जा मग. चला मग जवाई, येतो म्हटलं बा आता. बरं मामाजी, सोडून देतो ना तुम्हाला स्टँड पर्यंत. गाडी गिडीत बसून देतो, मग येऊन जातो मी घरी. नाही काही नाही, राहू द्या ना. जातो आम्ही, आहेच किती दूर. इथून ऑटो करतो 10-10 रुपयात आणि स्टँडवर जातो. तिथून आपली गाडी पकडली का आपल्या गावाले. येतो मग मी 2-4 दिवसानं घ्यायला मिळाले. आता राहू द्या ना 8-15 दिवस पोरीले. आता कसं आता पहिली आखाडी आहे, तर मग बरं वाटतं जरासं. पोरगी आली तर साऱ्या पोरी येते गावात. मामाजी कसं आता मला हे हॉटेलचं काम चालू आहे कोणी, तर धंदा चांगला चालू आहे. तर कसं आहे, मला हे बाहेरचं काही अन्न पचत नाही. मी पहिलेच तर काय म्हणते, तर काकू करून दे मला 2-4 पोळ्या टाकून दे. रोज मी त्याच्या इथूनच आणू. आता कसं आहे, आता मीरा आहे तर करते ते स्वयंपाक पाणी, तर मला बरं राहते जरासं. म्हणून म्हणतो मग दिवसभर तिकडेच निघून जाते मायवाला. त्याच्यानं कसं स्वयंपाक पाण्याला पाहिजे घरी, असं म्हणणं आहे. तर म्हटलं येऊन जाईन म्हटलं 2-4 दिवसानं घ्यायसाठी. पहा बा तुमचा विचार, नाही तर मग आता तुमची इच्छा असन तर मग राहू द्या लागन. ठीक आहे ना, ठीक आहे, येऊन जा. आता मी काय म्हणतो, तरी 5-6 तारखेपर्यंत या तरी. म्हणजे मग कसं आहे, तिला राहिल्यासारखं वाटतं जरासं आलो माहेरी तो. बरं मामाजी ठीक आहे, 7 तारखेला येईन मग मी. 7 तारखेला. हो ठीक आहे, या मग तुम्ही. मीरा चला बेटा मग. चला ना बाबा. बाय बाय भाऊजी, येतो मग मी. आरूला आठवण ठेव जा. हा बाय. आरू चल बाई समोर. मीरा मला फोन करतो पोचली म्हणजे. हा मी तर करतोच तुले, पण तू फोन करतो पोचली म्हणजे. अन तुले जे घ्यायचं असलं ते घेजो. असा विचार नको करजो का मी काही म्हणून. करतो ना पोचली म्हणजे. फोन तुम्हाला गमून नाही राहिलं का मी चालली तर.
नाही ना, खरंच नाही गमून राहिलं. मला असं वाटून राहिलं का फालतूच आता या सणाला. आणि तू गावाला चालली काय आता. 8-15 दिवस तर लग्नाला झाले येईन मी. आणि त्याच्यात आता हे सण लावून दिलं. अरे दरवर्षीच येते हे. आता सगळेचे लग्न होते तेव्हा असतेच. आणि मग सगळेच जण जाते ते चालूच राहते. बरं ठीक आहे, येतो मग मी 7 तारखेला. काय मी तर म्हणतो त्याच्याही पहिले मला फोन केला तर बरंच आहे. तुला जर गमलं नाही ना तर मला फोन करून देजो. मला गमते तिथं. माझे आई बाबा आहे ना तिथं. मग तर तुमच्याच घरी राही ना एवढे दिवस. अरे पण मी तर एकटा आहे ना इकडे, मला गमत नाही ना मग. आतापर्यंत तुम्ही एकटेच तर आहे हो. आताच्या आता तुम्हाला गमून नाही राहिलं काय? पहिलेचं वेगळं होतं मीरा, आताचं वेगळं आहे. आता तुझी सवय झाली मले. ठीक आहे मग येतो मी. 7 तारखेला जाय मग. बाबा म्हणून अजून काय बोलून राहिले म्हणून उशीर होते ना. हा ठीक आहे. काळजी घ्या स्वतःची. आता तूच चालली तर मग काळजी घेणंच कोण सांग. हा राहू द्या. काही बोलत राहता. सुन्या चला आता दुकानात चला. आता काही कोणी आहे नाही घरात. आता घर काय खाली उठते आपल्याला एकट्या माणसाले, काही गमत नाही घरात. चला आता दुकानात बसत जा आता दिवसभर आणि आपले कामं करत जा. दिवस तर निघून जाते मायाविना, आता रात्र कशी काढाव. आता रातचं कोणतं काम करणं चालू करावं. आलो आम्ही. काय मीरा ताईला घेऊन आलो कनिता. तुला म्हटलं ना आणतो म्हणून मीरा ताईला. बापा मीरा लयच मोठी दिसून राहिली होती तर. हो ना, गेली तर असं वाटे नाही ना. आता पाहिजे ना साडी गिडी आहे. हा असं चांगली मोठी बाईक दिसून राहिली. मग नाही तर काय आहे, रोज साडी घालायला लागते मला. काय आता साडी घालू ना मला कंटाळा येऊन गेला सगळा. आता माझ्या जीवावर येते घालायच्या रोज रोज. काय होते आता घातली तर साडीच घालते बाया, चांगली दिसते साडी घातली म्हणजे. हा आता तुमच्यासारख्या पोरी सोरी मस्त साड्या घातल्या चांगल्या दिसते. तुला घालता येते. पाय बरं किती साजरी घातली आहे साडी. हा पाय मस्त घातली, किती चांगली दिसून राहिली. अरे तर साडी गिडी मग पाहिजे हो. घरात तर येऊ दे पहिले. घरात येऊ दे, पाणी गिनी पाल का बस साडीच पाहायला लागून गेली तिथूनच. हो ये बाई मीरा अंदर ये ना घरात. येतो ना मीरा ताई. मी घरी जातो काय आता. माझी आई म्हणून म्हणजे माझी आईला माहिती आहे म्हणा मी गेली म्हणून. बोंबले ते जाऊ नको म्हणे. तरी मी जबरदस्ती आली मोठ्या बाबासोबत. जातोच म्हटलं मी तर मी काय म्हणतो मी आता जातो घरी. मग मी तुला भेटायला. बरं ठीक आहे. अहो त्या बाबाच्या मागच लागली. मोठे बाबा मी येतो बरं म्हणे जाय चल म्हणे. मग आता मग तिला घेऊन आले तर पाय आता किती हौसली होती ते यासाठी तुझ्या घरी. मीरा त्याच्या घरीच येतो म्हणे मी. आई तिथे मस्त गमलं तिले. काय म्हणे मी इथे राहतो म्हणे, तू गावाला चालली जाय म्हणे. अशी म्हणे मला हे. तर मग हे काय म्हणे असं कर ना म्हणे, तुझी बहीण चालली म्हणे गावाला, तू राहून जाय म्हणे इथे आता म्हणे. असे म्हणत जाय मग. हा हो मजा की जवळ. हा ना इले म्हणे राहून जाय म्हणे तू म्हणे. मी आरू म्हणे तू राय म्हणे आणि त्या ताईला जाऊ दे म्हणे. मला म्हणे स्वयंपाक करता नाही येत म्हणे तर तू करून देत जाजो म्हणे. हे म्हणे मला नाही येत म्हणे स्वयंपाक गिपाक करता, तुम्हीच करत जा म्हणे. ये ना तर घरात बस ना. तू कुठं चालली चप्पल बिप्पल घालून. दिसून राहिली मला तुझी तयारी बाहेर जायची. अहो हे आता पूर्णाची डाळ टाका लागते कणी. तर ते हे नाही ना इलायची जायफळ ते घेऊन येतो म्हटलं दुकानातून जाऊन. तर मग टाकायला लागन कणी. रातच्यानंच करून ठेवून द्या लागते. त्याच्यानं मग म्हटलं आता टाका गिकायला लागते तर मग घेऊन येतो म्हटलं. तुम्ही काही ते आणलं नव्हतं सौद्यात. ठीक आहे म्हटलं बापा मग आता घेऊन येतो. तर तुम्ही चाले तेवढ्यात. राहू दे आता मग आणतो. चालली तर नाही येऊन जाय जाऊन. मी आहे ना घरी आता. मी आहे बाबा आहे. हो बाई तेच म्हणून राहिली ताईले. आता काही लय दूर आहे का दुकान. इच्छा इथं आहे बाय येतो म्हटलं जाऊन. इथे चालली ना पावसाळीच्या दुकानात. हा तिथं चालली येतो म्हटलं जाऊन. जराशी जातो पटकन जातो पटकन येऊन जातो घेऊन. तेवढं 2 सामान तर नाही. बरं जाय. हो येतो मी. जा बस मग तू. पाणी गिनी पिऊन घे आणि साडी बदलता काय तर बदलून घे. हा बाई साडी बदलाच लागते. मला कधी कचकच लागून राहिला आता याच्यात. गरमी बी होऊन राहिली. ठीक आहे ना तर जाणं बदलून घे ना. बाबा द्या ना बॅग इकडे. मी घेऊन जातो ना अंदर. मगांपासूनचे तुम्ही पकडून आहे. पकडतो ना बाई मी. काय आता एवढीशी बॅग आहेच काय, त्याच्यात हलकी हलकी ताई आहे. हलकीच आहे बाबा ते. त्याच्यात कपडेच नाही आणले बा जास्त. ते म्हणे राज किती दिवस लागते म्हणे. जास्त काही नेऊ नको म्हणे. मग 2च साड्या आणल्या, जास्त आणलेच नाही कपडे. ठीक आहे चला अंदर. हॅलो हा बोला. हॅलो हा मीरा पोचली काय. हा सुनीलजी आत्ताच पोहोचली मी. म्हणजे आत्ता 10 मिनिटच झाले. आली कपडे बदलले आणि हातपाय धुतले आणि बसली. गमून नसून राहिलं ना मीरा तुला तिथं आता. मला काऊन नाही गमन. मला तर मस्त गमून राहिलं. माझी आई माझे बाबा सगळेजण दिसून राहिले तर मला तर लयच चांगलं वाटून राहिलं. असं वाटतंय का आता जावंच नाही का तिथं. अरे पण मी काय मग मी एकटाच आहे ना इकडे. मला गमून नाही राहिलं ना इकडे. कशी करता तुम्ही. आता काम करा ना. तुमचं दुकान उघडलंय ना तुम्ही. आता तिथं मन लावा तुम्ही. मी आता येत नाही 8-10 दिवस. नाही मीरा 7 तारीख सांगितली आहे. मी 7 तारखेला घ्यायला येईन रे बा. तयारीत राहायचो त्याच दिवशी वापस येऊ. असं थोडी असते सुनीलजी. तेव्हाच्या तेव्हा कोण वापस जात असते. थांबा लागत असते 1-2 दिवस. अशानं काय म्हणा नाही बाबा. म्हणून काही आहे म्हणून जवळ इथं म्हणून आले ना चालले म्हणून. नाही मला जाऊच नाही देणार मग याच्यानंतर. ठीक आहे ना तर थांबून जाईन रात्रभर. काय आहे त्याच्यात. 7ला येईन आणि मग 8ला आपण चाललो जाऊ. नाही तर मग मी 6लाच येतो ना. 7ला चाललो जाऊ. बरोबर 7 तारीख होते आपली. 7 तारीख काही काढली का तुम्ही. मुहूर्त काढलाय काय.
आपण जाऊ म्हणून गावाले. हा मी येत नाही 7 तारखेला. तुम्हाला थांबाच लागेल तर तुम्ही 7 ला जा. बरं बा सातली येईन. तू या म्हणानं जशी तू म्हणतो तसं. हा मग नाही तर काय, तर मी म्हणतो तसंच ऐका लागेल तुम्हाला. ऐकतो ना बा, ऐकतो ना. काऊन नाही ऐकाच लागते तुझ्या तर मला आता. काय म्हणते मामाजी मामीजी? बाबा गेले बाहेर आणि आई दुकानात गेली. बात येतो म्हणे. ते उद्या आता हे टाकावं लागते की नाही, पुरण गिरण पुरणाची डाळ गे पुरणपोळी बनवा लागते ना उद्या, तर मग त्याच्यासाठी काही सामान आणण्यासाठी. तू तिकडे गेली तर पाय बरं मला कोण दिन पुरणपोळी. मी तर आता तसंच राहिलो ना बिना पुरणापोळीचं. मी काय खाऊ आता, मी उपाशीच राहू काय सणासुदीच्या दिवशी. आता पहिल्या आषाढीले उपाशीच राहावं लागते तसंच. मग पुढच्या वर्षीपासून भेटत जाईल तुम्हाला बाई हातचं. तसं मला काही येत नाही पुरणाची पोळी करता. आता मी ह्या आषाढीला शिकून घेतो ना, मग पुढच्या वेळेस करून तुमच्यासाठी. अरे हो, मला लय आवडते पुरणाची पोळी. तर तू शिकून घे मला, कारण मला खायची आहे. तिकडून आली म्हणजे मग कर्ज बरं आपल्या घरी मस्त. बरं करून ना. आता बैलपोळाच तर येते हो, मग बैलपोळ्याला करून देईन ना तुम्हाला पुरणाची पोळी. आता आता जेमतेम मी इथं खाल्ली, मग डबल बाई खायची इच्छा होणार नाही आताच्या आता 8 दिवसातच. माझ्यासाठी कर्ज ना मीरा. कसं आहे मला आवडते म्हणून म्हणतो. हो पण माहिती बोंब पडली पाहिजे करायची. मी आता आईजवळून शिकून घेतो ना, परफेक्ट होऊन जातो आणि मग तिथं करायला लागन. तर आता कुठे मग तुम्ही घरीच आहे काय, दुकानावर गेलेच नाही काय? दुकानवरच आहे भाऊ मी. घरी कुठं आहे? घरी गमते मला आता. पहिले तरी एकटाही राव घरात तर गमून जाय मला. झोपून जाऊ बसून जाऊ. आता तर माझ्या 5 मिनिटं गमाले पाहून नाही राहिलं. असं वाटतं का तू असंच काय, ह्या खोलीत असन त्या खोलीत असन असंच वाटून राहिलं मला. भासच होते आता. तर म्हणून मग मी बाहेर येऊन गेलो. म्हटलं चला त्या दुकानातच बसा म्हटलं घंटा 2 घंटे. मी काय म्हणतो, तुम्ही आता की नाही ते तुमची हेअरस्टाईल आहे ना, ते बदलून टाका. मला तिने आवडतच नाही असे केस. ते काऊन वाढून ठेवले तुम्ही काय माहित? नवसाच आहे का तुमचे केस हे असे वाढून ठेवले? चांगले नाही दिसत कडे. ते बदलून टाक जा ना आता. आता तू इथं समोरासमोर असते ना मीरा, तर बदलूनच टाकले असते. पण तू तिथं मी इथं. आता मी बदला होईन तर कोण पाहिजे मला? नाही ना, मी मला घ्यायला आणतो तुम्ही, तेव्हाची गोष्ट करून राहिली मी. म्हटलं तेव्हा बदलून येऊन जा, चांगली हेअरस्टाईल करून ये जा. असं करू काय? पाहतो बा मग तसं. नाही तर मग घरी आल्यावर बदलवून ना. नाही ना, मला पहिल्यांदा घ्यायला आणतो तर तिथून हेअरस्टाईल बदलूनच ये जा. म्हणजे सगळ्याला वाटलं पाहिजे का नाही बाबा ऐकून बदलवलं बनवलेलं आता गेली तर. बरं हेअरस्टाईल काय मोठी गोष्ट आहे तुझ्यासाठी? मी तर काही बदलायला तयार आहे. नाही काहीच नका बदलू, फक्त हेअरस्टाईलच बदला. मला आवडतच नाही ते असे लंबे लंबे केस. ते लंबे केस कधी बाईला चांगले दिसते, माणसाला नाही चांगले दिसत. अरे तर त्या मला पहिलेच काऊन नाही म्हटलं मग? एवढं आता लग्न होईपर्यंत म्हटलं असतं तर. मला असं वाटतं तुम्ही ऐकान का नाही ऐकान, म्हणून मग मी म्हटलंच नाही तुम्हाला. आता मला माहिती तुम्ही मला ऐकता म्हणून. बरं ठीक आहे आलो म्हणजे मी पाहून घेतो. आता मी बदलूनच टाकन, पुरे केसच बदलून टाकतो. हा ठीक आहे मग. ठीक आहे ठेवतो मग. हा हो ठेव. काहीतरी राहिलं ना मीरा? काहीतरी बोलायचं राहिलं ना? नाही काही नाही राहिलं. ठेवतो म्हटलं. अरे यार बोल ना मीरा, बोल ना. कोण आहे तिथं? कोणी आहे काय? हा हाय मग ठीक आहे मग नंतर म्हणतो मग. चल ठेव मग. बाय. ठीक आहे. जवळचा फोन आहे का? पोचली का विचारत असं नाही ना? हा बाई पोचली काय म्हणते? मी म्हटलं हो पोचली. मग फोनही नाही लावला म्हणते एखादा. आता जमतेम तर आली आई. मी आली, हातपाय धुतले, कपडे बदलले, नाही येऊन बसली तर त्याचा फोनच आला. म्हणजे बाई एवढा वेळ झाला तरी फोनही नाही लावला. चांगली आहे जवळ नाही व मीरा? त्या चेहराच तर सांगते जवळ चांगली आहे म्हणून. आई चांगलीच आहे हो, चांगली नाही तर काय, तर फक्त मी ननदच चांगली नाही बाई, भल्ली बेकार आहे. हा माझ्या घरी राहिली 2-3 दिवस, मला सतावलं तिनं. मग त्याच्यानंतर मोठ्या बहाण्यानं तिला हाकललं. मग तरी तिच्या घरी जायचं काम पडलं आम्हाला. तिथे मग मलाच माया मागं लागून जात जाय. पण नंदीची ननद ना ती एवढी मस्त आहे, तिनंच मला 2-3 दिवस मस्त चालवलं. चालूच राहते बाई. कसं आहे आता ननद होय, तिला असं वाटते मी मोठी आहे, ह्या घरची मालकीन मीच होय असं वाटते तिले. आणि हे येऊन बाई इथं राज करून राहिली माझ्या भावाच्या घरी, असं वाटत असं तिले. म्हणून ते तशी करायला पाहिजे. हो तर मग नाही करा भावाचं लग्न. आपल्याला नाही पाहिजे घरात कोणी, तर दुसऱ्याच्या पोरीला काय त्रास झाला पाहिजे. हे तर मग बोलतेच चांगले बोलले. मग म्हणे तू अशी बोलत नको जाऊ, म्हणत नको जाऊ, नंदीनेच बोलत जाय. ते पाय आपला माणूस चांगला असला ना बाई तर पुरं जग कधी आपलं खराब दिसलं ना आपल्याला तरी काही फरक नाही पडत. पण आपला माणूसच चांगला पाहिजे असते. नाही बाई हे तर चांगलेच आहे, लय चांगले आहे ते. त्याचा मला काही त्रास नाही आहे. काही करा म्हटलं तर करून घेते, काही घेऊन द्या म्हटलं तर घेऊन देते, कुठं न्या म्हटलं तर नेते, कायलेच नाही म्हणत नाही. आणि कोणतं असं घरातलं काही म्हटलं ना तर पटकन करते आई. चांगलं आहे हो. मग काय पाहिजे अजून? आपल्याला इथे सुख पाहिजे, धन दौलतचं काय करायचं आहे. आणि त्या काकी येत असेल ना, काकाजी काकी ते आपल्या इथे येते नामदेव काकाजी. हा बाई येते ना, त्या काकी येते मला भेटायला. अजून मी नाही गेली त्याच्या घरी, पण ते येत असते. आता मी नवीन आहे तर काय जाऊ. तर मग त्या काकी येते का नाही तर मस्त बोलते माझ्यासोबत आणि चांगल्या स्वभावानं. आणि कोणत्याही काही अडचण पडली काही, त्या दिवशी हे दिवसभर घरी नाही होते, त्याच्या बहिणीच्या घरी गेले होते तर मग काकी दिवसभर होत्या माझ्या घरी. आणि एक शेजारची पोरगी होती, मस्त आहे ती स्वभावानं.
चांगला आहे बाई, तुला शेजार पाजार येते बोलाय चालाले, चांगला ओळख परिचय करा लोकांसोबत. आणि जास्त काही लोकांनी भरभाव घरात ना पण नाही जाऊ जास्त कोणाच्या घरी, नाही का, दुरून दुरून बरोबर ठेवा, असं ठेवा बाई. कारण माणूस घरी राहते नाही राहत, तर चांगलंच राहा कोणासोबत. हा बाई, आता सध्या काही ओळख नाही कोणासोबत, आता गती गती होईल होता होता होतेच आहे. बरं चाल मग आता काय म्हणते, आता मग आपल्याला ते दायगी टाकून देतो, मी शिजून घेतो, सकाळी उठून मग पोया गिया करून घ्या लागन. हा बाई ठीक आहे, चाल, मला शिकून द्याई, मला येत नाही आणि येईल तेच आवडते म्हणते सगळ्यात जास्त. मी आता पहिले म्हणू करणार नाही म्हणू, आता कसं आहे, आता ते म्हणते मला आवडतेच म्हणते, तू करच म्हणते, तर मग आता काय करू, करन म्हटलं. म्हणूनच तुले म्हणू बाई, शिकून घेऊ, शिकलेला गुण वाया जात नाही, तर आपलंच लावे. तू नाही आई, मला काही गरज नाही, मी करणारच नाही, अहो बरोबर करा लागते. हा बाई तसंच असते, बोलणं अलगच आहे ते लग्नाच्या पहिले, आणि मग करा अलगच लागते. पण तसंच असते बाई, आपल्या मनात नसते चालत. मायबापाच्या इथं आपण आपल्या मनाचा राहतो, तिथं त्यानं म्हटलं तसं करा लागते. ठीक आहे नाही, बरं चाल मग.